Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the topic income from business. In the previous lecture, we started with this particular unit, and in that previous lecture, we have seen that a business is an economic activity which is undertaken for profit. Plus, we have also seen that there are various types of businesses like sole proprietary business, partnership business, company, etc. etc. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम बिझनेस हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की कोणताही बिझनेस असेल, मग तो सोल प्रोप्रायटरी बिझनेस असेल, पार्टनरशिप बिझनेस असेल किंवा कंपनी, प्रत्येक बिझनेस हा प्रॉफिट मिळवण्यासाठी सुरू केलेला असतो. The basic objective of each and every business is to earn maximum amount of profit. जास्तीत जास्त नफा मिळवणं हा प्रत्येक बिझनेसचा उद्देश असतो. In the previous lecture, we have seen the format for computing the business income as per the income tax rules. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एखाद्या बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, त्यासाठी इन्कम टॅक्सचा फॉर्मॅट काय आहे तो फॉर्मॅट देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. ओके, नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एखाद्या बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं त्याचं पहिले एक्झाम्पल आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. ओके, रीड द एक्झाम्पल केअरफुली. Following is the profit and loss account of Mr. Akshay. Okay, this is the first sentence of this example. In this sentence it is mentioned that we are given the profit and loss account of Mr. Akshay. Means Mr. Akshay is the owner of the business and his profit and loss account is given. Okay, see the profit and loss account. This is heading profit and loss account for the year ended 31st March 2021. जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ते 31 मार्च 2021चं आहे. ओके, नाव वी विल स्टार्ट विथ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दिस इज द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड वी नो दॅट ऑन द डेबिट साइड ऑल एक्सपेन्सेस अँड ऑल लॉसेस आर रेकॉर्डेड. करेक्ट, अँड दिस इज द right hand side which is a credit side, and we know that on the credit side all incomes and gains are recorded. First we will start with the debit side. सुरुवातीला आपण डेबिट साईड सुरुवात करूया. सुरुवातीला जे जे आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले आहेत आपण एक एक एक्सपेन्सेस रीड करणार आहोत, वाचणार आहोत आणि तो एक्सपेन्सेस बिझनेसचा खर्च आहे का बिझनेसचा खर्च नाही हे फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू बिझनेस आर अलाउड. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की जर एखादा खर्च बिझनेसचा रेग्युलर खर्च असेल तर तो खर्च अलाउड केला जातो. अलाउड म्हणजे तो खर्च बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या डेबिटला तो खर्च दाखवणं बरोबर आहे. बघा, पहिलं एक्सपेंडिचर काय, द फर्स्ट एक्सपेंडिचर इज सॅलरी, अमाऊंट इज 78,000. सॅलरी किती पेड केली आहे, 78,000. ओके, मग प्रश्न येतो की सॅलरी हा बिझनेसचा खर्च आहे का तो पर्सनल खर्च आहे. नॉर्मली सॅलरी ही एम्प्लॉईजला पेड केली जाते, सो सॅलरी इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. दिस इज फर्स्ट एक्सपेन्सेस. नाव सी द सेकंड एक्सपेन्सेस. सेकंड एक्सपेन्सेस इज ॲडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट इज 8,000. जाहिरातीचा खर्च किती आहे, 8,000 रुपये. देन थर्ड एक्सपेन्सेस इज फायर इन्शुरन्स, अमाऊंट इज 3,500. फायर इन्शुरन्स म्हणजे अग्नी विमा, त्याचा इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला 3,500 रुपये. फोर्थ एक्सपेन्सेस इज ऑफिस एक्सपेन्सेस, अमाऊंट इज 4,500. ऑफिसचा खर्च पेड केला 4,500. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज डेप्रिसिएशन, अमाऊंट 15,800. ज्या बिझनेसच्या असेट्स असतात त्याचं डेप्रिसिएशन आहे 15,800. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज बोनस टू स्टाफ, अमाऊंट इज 12,800. स्टाफ म्हणजेच एम्प्लॉईजला बोनस पेड केला किती रुपये, 12,800. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज इन्कम टॅक्स, अमाऊंट इज 8,600. इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला पेड केला 8,600, हा एक खर्च आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे GST, अमाऊंट ऑफ GST पेड इज ₹4,500. GST किती पेड केला आहे, 4,500. नेक्स्ट इज इंटरेस्ट ऑन लोन, अमाऊंट
5600. कर्ज काढलेलं आहे, त्या कर्जावरचं व्याज पेड केलं किती रुपये 5600. लास्ट एक्सपेंडिचर इज RDD अमाऊंट 3500. RDD किती आहे 3500. अँड लास्ट पॉईंट ऑन द डेबिट साइड इज नेट प्रॉफिट. अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट इज ₹1 lakh. In the previous lecture we have seen that while calculating the income from business we have to start with the net profit as per profit and loss account. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की एखाद्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी जो काय फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला सुरुवातीला त्या बिझनेसचा नेट प्रॉफिट किती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे बघा इथं नेट प्रॉफिट किती आहे 1 लाख रुपये. त्या 1 लाखापासून आपल्याला सुरुवात ही करावी लागते. सो दिस इज द डेबिट साईड. नाव वी विल रीड द क्रेडिट साईड. आता आपण क्रेडिट साईड बघूया. फर्स्ट पॉईंट ऑन द क्रेडिट साईड इज ग्रॉस प्रॉफिट ₹2 lakh. ग्रॉस प्रॉफिट किती झालेला आहे 2 लाख रुपये. नेक्स्ट इन्कम इज सन्ड्री रिसीट्स. सन्ड्री मीन्स किरकोळ इन्कम. ओके, जनरल इन्कम, मिसलेनियस इन्कम, जे छोटे मोठे इन्कम असतात त्याला सन्ड्री इन्कम, सन्ड्री रिसीट्स असं म्हटलं जातं. अमाऊंट इज 8400. नेक्स्ट इन्कम इज गिफ्ट फ्रॉम फादर. अमाऊंट 25,000. वडिलांकडून गिफ्ट मिळालं. किती रुपयाचं गिफ्ट मिळाले 25,000. 25,000चं गिफ्ट मिळालं. इट इज अनदर इन्कम. सेकंड लास्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम बँक डिपॉझिट. अमाऊंट इज 6,000. बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलेलं आहे, त्या डिपॉझिटवरती व्याज मिळालं. किती व्याज मिळालं आहे 6,000 रुपये आपल्याला व्याज मिळालेलं आहे. हे बँकेच्या डिपॉझिटवरती मिळाले. अँड लास्ट पॉईंट इज बॅड डेब्ट्स रिकवर्ड. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले आणि ते बुडालेले पैसे रिकवर झाले म्हणजे वसूल झाले, पैसे मिळाले. किती रुपये मिळाले 5,400. ओके, अँड टोटल ऑफ बोथ द साइड्स इज 2,44,800. जे काय आपल्याला P&L अकाउंट दिलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूची बेरीज किती आहे तर 2,44,800. ओके, सो दिस इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव वी विल सी द ॲडजस्टमेंट्स, दॅट इज ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ओके, फर्स्ट ॲडजस्टमेंट इज सॅलरी इन्क्लुडेड ₹4,200 पेड टू डोमेस्टिक सर्वंट. ते असं म्हणतात की जो सॅलरीचा खर्च आहे त्या सॅलरीच्या खर्चामध्ये 4,200 कशाची इन्क्लूड आहे तर जे डोमेस्टिक सर्वंट घरातल्या नोकराला पेड केलेले आहेत. ओके, सॅलरीमध्ये तेवढी रक्कम इन्क्लुडेड आहे की जी घरामध्ये काम करणाऱ्या सर्वंटला नोकराला पेड केलेली आहे. म्हणजे हे ॲडजस्टमेंट कशावरती आहे सॅलरीवरती. म्हणून आपण सॅलरीला टिकमार्क करूया. ज्या ज्या एक्सपेन्सेसवर इन्कमवरती ॲडजस्टमेंट आहे पहिल्यांदा आपण त्याला टिकमार्क करूया. Then see the second adjustment. Second adjustment is advertisement include ₹550 spent for selling household furniture. सेकंड ॲडजस्टमेंट सांगते ॲडव्हर्टाइजमेंटच्या खर्चामध्ये ₹550 कशाचे तर घरगुती फर्निचर, घरामधलं फर्निचर विकण्यासाठी आलेला खर्च आहे. ओके, आणि तो खर्च ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे हे ॲडजस्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंटवरती आहे म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटला पण केलं टिकमार्क. ह्या 2 झाल्या टिकमार्क. तिसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स ₹14,000. त्यांनी ॲडजस्टमेंट सांगितले इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन किती पाहिजे तर ₹14,000. हे ॲडजस्टमेंट कशा प्रवृत्ती आहे डेप्रिसिएशन. मग बघा डेप्रिसिएशन आहे का डेबिटला डेप्रिसिएशन आहे त्याला एक टिकमार्क केली. अँड लास्ट ॲडजस्टमेंट लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज. जे कर्ज आहे ते कर्ज बिझनेससाठी काढलेलं आहे लोन. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये लोनचे रिलेटेड इंटरेस्ट ऑन लोन होतं बघा त्यालासुद्धा एक टिकमार्क केली त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पहिलं आपलं काम हेच आहे की ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंट वाचून त्या ॲडजस्टमेंट कशावरती आहेत त्याला आपण फक्त टिकमार्क करायची. जसं आपण टिकमार्क केली सॅलरीला, ॲडव्हर्टाइजमेंटला, डेप्रिसिएशनला आणि इंटरेस्ट ऑन लोनला. ह्या ॲडजस्टमेंटला टिकमार्क केली. आता पुढे काय सांगितले बघा यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर असेसमेंट इयर 2021-22. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे, ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याच्या साह्यानं आपल्याला त्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणत्या असेसमेंट इयरसाठी असेसमेंट इयर 21-22. ओके, मग आता आपण पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव कोण आहे बघा हू इज द ओनर. ओनर इज मिस्टर अक्षय. मिस्टर अक्षय आहे म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं मिस्टर अक्षय. ओके, ऑन द फर्स्ट ॲट द सेंटर वी शुड मेन्शन द नेम ऑफ द ओनर.
हिअर द ओनर इज मिस्टर अक्षय, सो पहिल्यांदा मिस्टर अक्षय मेन्शन केलं. सेकंडली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस, म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करायला सांगितले, आपण ते कॅल्क्युलेट करतोय म्हणून हेडिंग दिलं कॉम्प्युटेशन म्हणजेच कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि हे इन्कम कोणत्या असेसमेंट इयरसाठी कॅल्क्युलेट करायचे, 21-22. ते थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 2021-22. Okay, so before starting to calculate the income from business, we have to mention these 3 points. First, we have to mention the name of the owner. On the second line, we have to mention that we are calculating business income. And on the third line, we have to mention which assessment year, for which assessment year we are calculating the income. Okay, after mentioning these 3 points, now we have to prepare the format. Okay, for this purpose we have to prepare 3 columns. First column is titled as particulars, second column is amount in rupees, and third column is also amount in rupees. These 3 columns we have to prepare, and most importantly we have to prepare these 3 columns for full 1 page of the notebook. आपली जी नोटबुक आहे त्या नोटबुकच्या पूर्ण पेज हे आपल्याला 3 कॉलम ड्रॉ करावे लागतात. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, दुसरा अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा सुद्धा कोणता आहे तो म्हणजे अमाऊंट इन रुपीज. ओके, हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं की बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जे P&L अकाउंट दिलं जातं त्या P&L अकाउंटप्रमाणे आपला नेट प्रॉफिट किती आहे तर तो आहे 1 लाख रुपये. सो फर्स्ट वी हॅव टू स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर नेट प्रॉफिट विच इज 1 लाख. ओके, त्यामुळे बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करताना सुरुवात करायची नेट प्रॉफिट ॲज पर P&L अकाउंट आणि अमाऊंट घ्यायची आउटर कॉलमला 1 लाख रुपये. जसं आपण 11वीमध्ये 12वीमध्ये फायनल अकाउंट तयार करताना सुरुवात नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉकनं करत होतो, सेम त्याप्रमाणे बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला सुरुवात ही नेट प्रॉफिट ॲज पर P&L प्रमाणे सुरू करावी लागते आणि त्याची अमाऊंट जे असेल ते आउटर कॉलमला मेन्शन करावी लागते. Okay, while calculating the business income we have to start with the net profit as per profit and loss account, and the amount of net profit has to be mentioned in the outer column. जो शेवटचा कॉलम आहे अमाऊंटचा त्या कॉलममध्ये ही अमाऊंट जी आहे ती मेन्शन करावी लागते. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप टू मेन्शन द नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप असते ती म्हणजे सेकंड स्टेप काय तर जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहे, डिसअलाउड म्हणजे रद्द करणार आहे, ते त्यामध्ये ॲड करायचे. बघा आता केअरफुली, एक्सपेन्सेस डिसअलाउड. आपण एक्सपेन्सेस कुठे असतात, ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. करेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च मेन्शन केलेले असतात. आपण एक एक खर्च वाचायचा. जर तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड आहे, अलाउड म्हणजे तो बरोबर आहे, आणि जर तो खर्च बिझनेसचा नसेल तर तो मात्र रद्द करायचा म्हणजेच डिसअलाउड करायचा. तो रद्द का करायचा, कारण की हे बिझनेसचं P&L अकाउंट आहे. सो त्या P&L अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त बिझनेसचेच खर्च असले पाहिजेत. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड आहे, एखादा खर्च बिझनेसचा नाही, तो पर्सनल आहे, घरगुती आहे, तर तो मात्र काय करायचा, डिसअलाउड करायचा आहे. आणि आपण फॉर्मॅटप्रमाणे सुरुवात केलेली आहे नेट प्रॉफिटने, त्याची अमाऊंट घेतली आउटर कॉलमला. त्याच्यानंतर जे जे खर्च, जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत, ते त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे असतात. ते ॲड का करायचे तर ते ॲड केल्यामुळे काय होणार आहे बघा, तर जे डिसअलाउड खर्च आपण करणार आहोत, खर्च जे डिसअलाउड होतात ते कोणते असतात, जे घरगुती खर्च आहेत, पर्सनल खर्च आहेत, ते आपण कॅन्सल करतो. कारण ते खर्च इथं दाखवल्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कमी झालेला असतो. आपण आपले घरगुती खर्च, पर्सनल खर्च जर इथं दाखवले तर आपला एकूण खर्च वाढेल, आणि एकूण खर्च वाढल्यामुळे नेट प्रॉफिट आपला कमी होतो. म्हणून कमी झालेला प्रॉफिट वाढविण्यासाठी ते ॲड केलं जातं. म्हणून हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. आणि कोणते खर्च डिसअलाउड करायचे, साधा सोपा नियम, जे खर्च पर्सनल आहेत ते डिसअलाउड करायचे, जे बिझनेसचे नाहीत, बिझनेसचा खर्च असेल
तेवढाच फक्त अलाउड होतो. बिझनेसचा नसेल, पर्सनल आहे, घरगुती आहे, तर तो काय करायचा, डिसअलाउड केला जातो. मग आता आपलं एकच काम आहे की एक एक खर्च वाचायचा आणि तो खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल आहे तेवढं फक्त बघायचं. साधा नियम आहे, बिझनेसचा खर्च अलाउड, बिझनेसचा नसेल तर तो मात्र करायचा डिसअलाउड. बघा मग पहिला खर्च काय, आपण ज्या एक्सपेन्सेसवरती, इन्कमवरती ॲडजस्टमेंट आहे त्याला ऑलरेडी आपण टिकमार्की केलेली आहे. बघा एक एक पॉईंट पाहूया आपण. पहिला खर्च आहे सॅलरी, अमाऊंट आहे 78,000. आता नॉर्मली त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, टिकमार्क आहे. पण जर सपोज ॲडजस्टमेंट नसती तर सॅलरी हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे, तर ऑब्वियसली बिझनेसमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांना सॅलरी पेड करावी लागते. सो सॅलरी इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. सॅलरी हा बिझनेसचा रेग्युलरचा दर महिन्याचा खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो अलाउड आहे, बरोबर आहे. परंतु ॲडजस्टमेंट काय सांगते, एकूण सॅलरी 78,000 आणि पहिली ॲडजस्टमेंट सांगते सॅलरीपैकी, वाचा पहिली ॲडजस्टमेंट काय, पहिली ॲडजस्टमेंट सांगते की एकूण सॅलरीपैकी 4,200 हे डोमेस्टिक सर्वंट म्हणजे घरगुती नोकर, त्या व्यक्तीच्या घरामध्ये जो नोकर कामाला आहे त्या घरगुती नोकराचा पगार आहे 4,200 आणि तो खर्च हा सॅलरीमध्ये इन्क्लूड केलेला आहे. मग आता सांगा, आपल्या घरी एखादा नोकर काम करत असेल, त्याचा पगार देणं, नोकर काम करतोय घरामध्ये म्हणजे त्याचा पगार हा झाला घरगुती खर्च. घरगुती म्हणजे हा झाला पर्सनल खर्च. सांगा, बिझनेसचा खर्च असेल तर आपण अलाउड करतो, पर्सनल खर्च काय करायचा, घरगुती खर्च काय करायचा, डिसअलाउड करायचा. त्यामुळे जे 4,200 डोमेस्टिक सर्वंटला पेड केले ते करायचे डिसअलाउड. म्हणून बघा एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये सॅलरी ऑफ डोमेस्टिक सर्वंट, अमाऊंट पहिल्या कॉलमला किती, 4,200. बरोबर, हा झाला पहिला खर्च डिसअलाउड, कारण की तो खर्च घरगुती आहे. घरगुती खर्च, पर्सनल खर्च हे डिसअलाउड करायचे असतात. हा झाला पहिला. दुसरा खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट आहे 8,000. आता त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे, पण समजा ॲडजस्टमेंट नसती तर ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल, तर जाहिरात जी केली जाते ती बिझनेससाठीच केली जाते. ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड फॉर द बिझनेस फॉर इन्क्रीजिंग द सेल्स ऑफ द बिझनेस. बिझनेसचे सेल्स वाढवण्यासाठी, बिझनेसची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात केली जाते. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचाच खर्च आहे आणि साधा नियम, बिझनेसचा खर्च करायचा असतो अलाउड, कारण तो बरोबर आहे बिझनेसचाच आहे. पण ॲडजस्टमेंट काय वाचा, ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड 550 फॉर सेलिंग द हाऊसहोल्ड फर्निचर. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 550 रुपये कशाचे आहेत, तर घरगुती फर्निचर विकण्याचा खर्च. घरगुती फर्निचर आहे म्हणजे तो झाला घरगुती खर्च. घरगुती फर्निचर विकण्यासाठी जो काय खर्च येईल तो घरगुती खर्च आहे, कारण ते फर्निचर तुमच्या घरातलं आहे आणि त्याच्या विक्रीसाठी तुम्हाला खर्च आला, त्यामुळे तो तुमचा घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. मग मगाशीच नियम सांगितला, बिझनेसचा खर्च अलाउड आणि पर्सनल खर्च काय करायचा असतो, डिसअलाउड. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंटचे किती आहेत, 550 रुपये, ते पर्सनल आहेत, तेवढे डिसअलाउड. बघा डिसअलाउडमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट कंसात हाऊसहोल्ड फर्निचर किती, 550 रुपये. ओके, इथं आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये काय ॲड करायचे, जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहे, एक्सपेन्सेस डिसअलाउड रद्द, तेवढेच फक्त इथे मेन्शन करायचे आहे. ओके, बघा पुढचा खर्च काय, पुढचा खर्च आहे फायर इन्शुरन्स, अमाऊंट 3,500. ॲडजस्टमेंट काही नाही. मग आता एवढंच बघायचं की फायर इन्शुरन्स बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. ओके, बिझनेसमध्ये बिझनेसचे ज्या असेट्स असतात, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, मोटार कार, या ज्या असेट्स आहेत या असेट्सचा फायर इन्शुरन्स काढला जातो आणि त्या फायर इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केलेला आहे किती रुपये, 3,500. ओके, म्हणजे ऑब्वियसली हा खर्च बिझनेसच्या असेटसाठी केलेला आहे म्हणजे बिझनेसचाच आहे आणि बिझनेसचा खर्च अलाउड करायचा का डिसअलाउड, बिझनेसचा खर्च असतो करायचा असतो अलाउड. त्यामुळे हा बरोबर आहे, अलाउड आहे, त्यामुळे तो खर्च इथे येणार नाही. इथं फक्त जे डिसअलाउड आहे तेवढेच फक्त इथं लिहायचे आहेत, हा अलाउड आहे. पुढे पुढचा खर्च आहे ऑफिस एक्सपेन्सेस 4,500. ॲडजस्टमेंट काही नाही. मग एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. आता नावामध्ये सांगितलं आहे की हा खर्च ऑफिसचा आहे, ऑफिसचा म्हणजे बिझनेसचा, आणि बिझनेसचे खर्च आपण काय करतो, अलाउड करतो. त्यामुळे तो खर्च इथे येणार नाही, कारण इथं फक्त आणि फक्त जे डिसअलाउड खर्च आहेत तेवढेच फक्त इथं घ्यायचे असतात. पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन, किती अमाऊंट आहे, 15,800. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता ॲडजस्टमेंट समजा नसती
तर डेप्रिसिएशन बिझनेसचा खर्च असतो का पर्सनल? आपण 11वीपासून शिकलो आहे की बिझनेसमध्ये ज्या असेट्स असतात त्या फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी असेल किंवा मोटार कार असेल, या ज्या असेट्स आहेत या असेट्सचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळे डेप्रिसिएशन हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च करायचा असतो अलाउड. तो बरोबर आहे. किती डेप्रिसिएशन आपण दाखवलं आहे तर 15,800. त्याच्यावर टिकमार्क आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट वाचा काय तर डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स ₹14,000. म्हणजे P&L अकाउंटला डेप्रिसिएशन आपण दाखवले 15,800. 15,800 हे P&Lला दाखवलेलं डेप्रिसिएशन आहे आणि ॲडजस्टमेंट सांगते नियमाप्रमाणे, इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन किती पाहिजे होतं? 14,000. ओके, म्हणजे नियमाप्रमाणे पाहिजे होतं खर्च 14,000 डेप्रिसिएशनचा, आपण दाखवले किती? 15,800. म्हणजे P&L अकाउंटला जे डेप्रिसिएशन दाखवलेलं आहे ते जादा दाखवलं. कितीनं जादा दाखवलं ते फाइंड आउट कसं करायचं तर साधा सोपा नियम की P&L अकाउंटला किती आहे? P&L अकाउंटला डेप्रिसिएशन आहे 15,800. बघा इथं 15,800 आणि ॲडजस्टमेंट सांगते नियमाप्रमाणे पाहिजे होतं किती? 14,000. मग 15,800तनं 14,000 वजा करा, वजा बाकी किती राहिली? 1,800. एवढं डेप्रिसिएशन आपण जादा दाखवलेलं आहे. म्हणजे जादाचा खर्च दाखवलेला आहे तो कॅन्सल करा, कारण आपण खर्च नियमापेक्षा जास्त दाखवला. कितीनं? 1,800. जादाचा खर्च दाखवला आहे तो चुकीचा आहे, म्हणून तो जादाचा करायचा तेवढा कॅन्सल म्हणजेच डिसअलाउड. बघा डेप्रिसिएशन कंसामध्ये एक्सेस किती अमाऊंट? 1,800. ही 1,800 कशी फाइंड आउट केली तर P&L अकाउंटला डेप्रिसिएशन दाखवलेलं आहे 15,800. ओके, आणि ॲडजस्टमेंट सांगते नियमाप्रमाणे पाहिजे होतं 14,000. 15,800 दाखवलं आहे, पाहिजे 14,000, म्हणजे आपण 1,800 रुपये जादा खर्च दाखवला आहे. तो जादाचा खर्च नियमापेक्षा जास्त आहे म्हणून तो तेवढा डिसअलाउड करा, रद्द करा, कॅन्सल करा. म्हणून तेवढा डिसअलाउड केला किती? 1,800 रुपये. त्यामुळे ह्या ॲडजस्टमेंटमध्ये आपण शिकलो की एखादा खर्च बिझनेसचाच आहे परंतु तो नियमापेक्षा जास्त दाखवला असेल, जसं इथं डेप्रिसिएशन बिझनेसचाच खर्च आहे परंतु नियमापेक्षा तो 1,800 रुपयाने जास्त दाखवला आहे, तेव्हा तो जादाचा जो खर्च आहे तेवढा करायचा रद्द, कॅन्सल म्हणजेच करायचा डिसअलाउड, म्हणून तो केला डिसअलाउड. पुढे बघा पुढचा खर्च आहे बोनस टू स्टाफ, अमाऊंट 12,800. स्टाफला बोनस पेड केला. आता स्टाफ म्हणजे एम्प्लॉईज, दर महिन्याला एम्प्लॉईजला सॅलरी पेड केले जाते, वेजेस पेड केले जातात. तसंच वर्षामधून एकदा किंवा दोनदा एम्प्लॉईजला बोनससुद्धा पेड केला जातो. आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये पद्धत आहे की बोनस हा दिवाळी फेस्टिवलला वर्षातून एकदा दिला जातो. ओके, मग हा जो काय खर्च केलेला आहे, बोनस दिलेला आहे, तो कुणाला पेड केला आहे? एम्प्लॉईजला. एम्प्लॉई हे बिझनेसचेच आहेत, त्यांना पैसे पेड केले, त्यांना पगार दिला, त्यांना बोनस दिला, त्यांच्यासाठी खर्च केला, म्हणजे बिझनेसच्या एम्प्लॉईसाठीच खर्च केलेला आहे, म्हणजे हा झाला बिझनेसचा खर्च. आणि मगाशी नियम सांगितला बिझनेसचे खर्च काय करायचे? अलाउड करायचे. त्यामुळे तो खर्च इथं येणार नाही, कारण इथं फक्त कोणते खर्च घ्यायचे? जे जे खर्च डिसअलाउड केले जातात तेवढेच फक्त. त्यामुळे तो खर्च होणार आहे अलाउड. तो बिझनेसचा आहे म्हणून तो अलाउड. ओके, पुढचा खर्च आहे इन्कम टॅक्स, अमाऊंट आहे 8,600. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमचा टॅक्स असतो. हे नेहमी लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स हा नेहमी पर्सनल इन्कम, वैयक्तिक जी इन्कम आहे त्याच्यावरचा हा टॅक्स असतो. त्यामुळे हा खर्च नेहमी पर्सनलच असतो. इन्कम टॅक्स इज पेड ऑन द पर्सनल इन्कम ऑफ एनी इंडिव्हिज्युअल अँड देअरफॉर इट इज अ पर्सनल एक्सपेंडिचर अँड ॲज पर द रूल्स पर्सनल एक्सपेन्सेस आर ऑलवेज डिसअलाउड. पर्सनल खर्च अलाउड करायचं का डिसअलाउड? डिसअलाउड. किती? 8,600. बघा मग इन्कम टॅक्स डिसअलाउड केला 8,600 रुपये. जे जे खर्च रद्द करायचे आहे, डिसअलाउड करायचे आहे तेवढेच फक्त इथे मेन्शन करायचे. तो केला डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे GST, अमाऊंट 4,500. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, हा गुड्सचा, सर्व्हिसचा टॅक्स आहे. बिझनेसच्या ज्या काही वस्तू आहेत, बिझनेस ज्या काही वस्तू विकतो, बिझनेस जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्या गुड्सचा, त्या सर्व्हिसेसवरती जो टॅक्स पेड केला जातो त्याला GST असं म्हटलं जातं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बिझनेसला, प्रत्येक व्यावसायिकाला GST हा टॅक्स पेड करावा लागतो. हा बिझनेसचाच खर्च आहे.
ओके, मगासचा इन्कम टॅक्स होता, हा टॅक्स आहे, मात्र तो पर्सनल इन्कमचा टॅक्स असतो. लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमचा आहे, त्यामुळे तो पर्सनल खर्च मानला जातो. आणि GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा गुड्स म्हणजे वस्तूचा टॅक्स आहे आणि वस्तू ह्या बिझनेसमधल्या असतात, त्यामुळे तो बिझनेसचा खर्च आहे. आणि साधा नियम आहे, बिझनेसचा खर्च असेल तर अलाउड का डिसअलाउड करायचा, तो अलाउड करायचा. अलाउड असल्यामुळे तो इथे येणार नाही, कारण इथं फक्त कोणते खर्च घ्यायचे, जे जे डिसअलाउड करणारे तेवढेच फक्त खर्च घ्यायचे. ओके, तेव्हा हा बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे तो अलाउड. पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन लोन. व्याज पेड केलं, कर्जावरचं व्याज किती अमाऊंट आहे, 5,600, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बघा ॲडजस्टमेंट काय, शेवटची चौथी, लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज. जे कर्ज आहे ते बिझनेससाठी कर्ज काढलेलं आहे, बरोबर. मग बिझनेससाठी कर्ज काढलं म्हणजे त्याच्यावरचं जे व्याज आहे तो सुद्धा बिझनेसचा खर्च. साधा सोपा नियम काय की इफ द लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज देन इंटरेस्ट ऑन सच लोन इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. कर्ज बिझनेसच्या कामासाठी काढलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरचं व्याज हा बिझनेसचाच खर्च असतो, बरोबर. मग हा खर्च बिझनेसचाच आहे आणि बिझनेसचा खर्च अलाउड का डिसअलाउड, बिझनेसचे खर्च करायचे असतात अलाउड, त्यामुळे तो इथं येणार नाही, कारण इथं फक्त जे डिसअलाउड करायचे असतात तेवढेच फक्त खर्च इथं येतात. हा बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे तो येणार आहे. बिझनेसचा खर्च हे अलाउड असतात. ओके, आणि शेवटचा खर्च बघा, शेवटचा खर्च आहे RDD. RDDची रक्कम किती आहे, 3,500. RDDची रक्कम आहे 3,500 रुपये. आता RDD ही बिझनेससाठीच केलेली असते. RDDचा फुल फॉर्म काय, RDD मीन्स रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. ओके, एखाद्या कस्टमरला वस्तू विकल्या असतील तर त्याच्याकडून जे पैसे येणं आहे ते जर मिळतील का नाही हे जर शंकास्पद असेल, डाऊटफुल असेल, तर त्याची आपण RDD करतो, प्रोव्हिजन करतो. म्हणजे RDD ही बिझनेससाठीच केलेली असते, परंतु आपल्याला RDD जी केली जाते ती अंदाजे केली जाते की कदाचित एवढे पैसे बुडतील. RDD ही काय ॲक्च्युअल नाही आहे, अंदाजे आपल्याला वाटते की हे कदाचित एवढे पैसे बुडतील असा अंदाज आहे. त्यामुळे साधा नियम आहे, RDD जरी बिझनेससाठी केलेली असली, तो बिझनेससाठीच केलेली आहे, तरीसुद्धा ती डिसअलाउड केली जाते. आणि डिसअलाउड करण्याचं कारण एकच आहे की RDD जरी बिझनेससाठी केलेली असली तरी ती ॲक्च्युअल नसते, अंदाजे केलेली असते. आणि अंदाजे कदाचित एवढे पैसे बुडतील, कदाचित बुडतील सुद्धा, कदाचित बुडणार पण नाहीत, अंदाज आहे आपला फक्त, त्यामुळे ती डिसअलाउड केली जाते. त्यामुळे डिसअलाउडमध्ये बघा RDD किती, 3,500. जे जे खर्च डिसअलाउड करायचे ते एका खाली एक लिहायचे, त्याच्या अमाऊंट पहिल्या कॉलमला घ्यायच्या आणि त्याच्या खाली रेष सोडून त्याची बेरीज घ्यायची बाहेर. बेरीज किती बाहेर आली, 18,650. सुरुवातीला आपण नेट प्रॉफिट घेतला होता 1,00,000 रुपये, त्यामध्ये 18,650. बघा आपण हेडिंगच दिलं होतं की जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणारे ते ॲड करायचे. मग हे 18,650 ॲड करा, 1,00,000त 18,650 ॲड केले, बेरीज किती आली, 1,18,650. आपली दुसरी स्टेप झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपण सुरुवात करताना पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं होतं तर सुरुवात केली नेट प्रॉफिटने, अमाऊंट आउटर कॉलमला लिहिली, ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप एक्सपेन्सेस डिसअलाउड जे ते ॲड करायचे ते ॲड केले आणि टोटल केली, ही दुसरी स्टेप झाली. आता तिसरी आणि शेवटची, आपण एक्सपेन्सेस ॲड केलेले आहेत, बरोबर. एक्सपेन्सेस ॲड, त्याच्या विरुद्ध इन्कम्स करायचे लेस, बरोबर. आपण एक्सपेन्सेस ॲड केले, बरोबर, त्याच्या विरुद्ध इन्कम करायचे लेस, म्हणून एक ओळ जागा सोडून हेडिंग दिलं लेस इन्कम्स डिसअलाउड. आता इथं काय घ्यायचं तर जे जे इन्कम डिसअलाउड आपण करणार आहोत ते इन्कम त्याच्या खाली आपल्याला लिहायचे आहेत. ओके, इन्कम्स डिसअलाउड. मग आता कोणते इन्कम बघा, एक एक इन्कम वाचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आता आपण डेबिट साईड वाचलेली आहे, आता वाचायची क्रेडिट साईड. तिथंसुद्धा तोच नियम, बिझनेसचे इन्कम असेल तर अलाउड, पर्सनल असेल तर करायचं डिसअलाउड. ओके, बिझनेसचे इन्कम असेल तर अलाउड. वाचा पहिले इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट. ओके, मग सांगा आपण 11वीपासून शिकलो आहे ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेसचाच असतो, बरोबर. बिझनेस करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिटची रक्कम कळते, ट्रेडिंग अकाउंटवरून ग्रॉस प्रॉफिटची रक्कम कळते, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेसचा आहे. बिझनेसचा आहे म्हणजे काय करायचा, अलाउड करायचा, तो बरोबर आहे, बरोबर. पुढचं इन्कम आहे सन्ड्री रिसीट्स, अमाऊंट 8,400. सन्ड्री इन्कम
सन्ड्री रिसिट म्हणजे सन्ड्री इन्कम, किरकोळ इन्कम, जनरल इन्कम, मिसलेनियस इन्कम. बिझनेस चालवत असताना असे छोटे मोठे इन्कम मिळतात, त्याला सन्ड्री इन्कम म्हटलं जातं. त्यामुळे ते सुद्धा बिझनेसचंच इन्कम आहे आणि बिझनेस इन्कम केलं जातं अलाउड. हे दोन्ही पण अलाउड आहेत. आपल्याला हेडिंग काय दिले आपण, आपलं हेडिंग आहे इन्कम्स डिसअलाउड. जे जे इन्कम आपण डिसअलाउड करणार आहोत तेवढेच फक्त इथं मेन्शन करायचं आहे. ओके, बघा पुढचं इन्कम आहे गिफ्ट फ्रॉम फादर. वडिलांकडून गिफ्ट किती मिळालं आहे, 25,000 रुपये. वडिलांकडून 25,000 रुपयाचं गिफ्ट मिळालं. मग सांगा पेरेंट्सकडून, घरच्यांकडून गिफ्ट मिळालं म्हणजे हे बिझनेसचं झालं का पर्सनल. आपल्याला जेव्हा गिफ्ट मिळतं ते पर्सनल असतं. मग ते घरच्यांकडून गिफ्ट मिळो, फ्रेंड्सकडून मिळो, रिलेटिव्सकडून मिळो, गिफ्ट मिळालं हे नेहमी पर्सनल असतं. आणि मगाशीच नियम सांगितला, पर्सनल इन्कम काय करायचं, अलाउड का डिसअलाउड, तर ते डिसअलाउड केलं जातं. म्हणून डिसअलाउडमध्ये बघा पहिल्यांदाच दिले गिफ्ट फ्रॉम फादर, अमाऊंट किती, 25,000 रुपये. हे पर्सनल इन्कम आहे, हे बिझनेसचं इन्कम नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे इंटरेस्ट फ्रॉम बँक डिपॉझिट. बँकेकडून व्याज मिळालं, किती रुपये व्याज मिळाले, 6,000 रुपये व्याज मिळालं. ओके, व्याज किती मिळालेलं आहे, 6,000 रुपये. आता जे व्याज मिळालं, व्याजाचे पैसे कशावर व्याज मिळाले, बँकेमध्ये FD केलेली होती. मग सांगा बँकेमध्ये FD केली म्हणून हे पैसे मिळाले. हे बिझनेस करून कमवलेले पैसे आहेत का, एखाद्या व्यक्तीने बिझनेस चालवला त्यातून हे पैसे कमवलेले आहेत का, तर नाही. त्या व्यक्तीनं बँकेमध्ये पैसे गुंतवलेले होते. जसं बँकेत पैसे गुंतवले की व्याज मिळतं, शेअर्समध्ये पैसे गुंतवले की डिव्हिडंड मिळतो, डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले की व्याज मिळतं. म्हणजे हे गुंतवणुकीचं इन्कम आहे, हे काही बिझनेस करून कमवलेलं इन्कम नाही. ओके, हे बिझनेस चालून कमवलेलं इन्कम नाही, तर हे गुंतवणूक केली, बँकेमध्ये गुंतवणूक केली होती FDमध्ये, त्याचं मिळालेलं इन्कम आहे. म्हणजे हे बिझनेसचं इन्कम नाही. बरोबर. आणि साधा आपला नियम बिझनेसचा नाही, पर्सनल आहे. म्हणजे हे अलाउड होणार आहे का डिसअलाउड, तर डिसअलाउड. बिझनेसचं इन्कम असेल तेवढंच फक्त अलाउड. हे जे पैसे 6,000 मिळाले हे बिझनेस चालवून, बिझनेस रन करून मिळालेले नाही, तर गुंतवणूक केली होती त्याचे पैसे मिळाले. म्हणजे हे गुंतवणुकीचं इन्कम आहे, हे बिझनेस चालवून मिळालेले पैसे नाहीत. म्हणजे बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेसचं इन्कम असेल तर अलाउड, हे बिझनेसचं नाही आहे म्हणून हे करायचं डिसअलाउड. म्हणून डिसअलाउडमध्ये बघा इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट किती रुपये, 6,000 रुपये हे होणार आहे डिसअलाउड. आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे बॅड डेट्स रिकवर्ड. आपल्याला बॅड डेट्स माहिती आहे, बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले. एखाद्या कस्टमरने जर पैसे बुडवले तर आपण त्याला बॅड डेट्स म्हणतो. बरोबर, कस्टमरने पैसे बुडवले हा आपला लॉस आहे. बरोबर, आणि ते बुडालेले पैसे जर काही दिवसांनी आपल्याला वसूल झाले तर त्याला म्हटलं तर बॅड डेट्स रिकवर्ड. मग आता एवढंच पाहिजे की हे बिझनेसचे पैसे आलेले आहेत का पर्सनल आहेत. ऑब्वियसली बॅड डेट्स म्हणजे कस्टमरने पैसे बुडवले होते, त्याला आपण वस्तू विकल्या असतील त्याचे पैसे त्यानं बुडवलेले होते. म्हणजे ते बिझनेसचं येणं होतं, ते पैसे बुडालेले, ते पैसे परत मिळाले. मग पैसे मिळाले हे कोणते पैसे आहेत, तर बिझनेसचे पैसे बुडाले होते, एखाद्या कस्टमरने पैसे बुडवलेले होते, ते नंतर आपल्याला वसूल झाले. म्हणजे हे बिझनेसचेच पैसे आहेत, बिझनेसचंच इन्कम आहे. आणि बिझनेस इन्कम काय करायचं, नेहमी अलाउड करायचं. त्यामुळे हे अलाउड होणार आहे, त्यामुळे डिसअलाउडमध्ये ते येणार नाही. बरोबर, हे बिझनेसचंच इन्कम आहे. कारण की अगोदर त्या जो कोण कस्टमर असेल त्यानं पैसे बुडवलेले होते. ओके, ते बिझनेसचे पैसे येणं होतं, ते पैसे त्यानं बुडवलेले, ते पैसे आत्ता मिळाले. म्हणजे जे पैसे मिळालेले आहे ते बिझनेसचंच इन्कम आहे. त्यांना अगोदर बुडवले होते, आत्ता ते वसूल झाले, म्हणजे ते बिझनेसचं इन्कम. बघा सर्व डेबिट साईड झाली, क्रेडिट साईड झाली, चारही ॲडजस्टमेंटसुद्धा झालेल्या आहेत. आता फक्त बेरीज करायची. इन्कमची बेरीज किती येते बघा, तर 25 आणि 6 बेरीज झाली किती, 31,000. आपली मगाशी टोटल किती आली होती, 1,18,650 टोटल आलेली होती. त्यातून हे 31,000 काय करायचे, तर इन्कम करायचे आहेत लेस. मग 1,18,650 म्हणून 31,000 वजा केले, वजा बाकी किती राहिली, 87,750. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, सो दिस इज हाऊ द इन्कम इज कॅल्क्युलेटेड. हा जो कोण ओनर आहे मिस्टर अक्षय, त्याचं जे आपल्याला P&L अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या त्याच्या साह्यानं सुरुवातीला आपण नेट प्रॉफिट घेतला, ही पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणारे ते ॲड केले, आणि त्याच्यानंतर जे जे इन्कम्स डिसअलाउड करणारे ते लेस केले, आणि इन्कम किती फाइंड आउट केला, त्या बिझनेसचं इन्कम आहे 87,650. ओके, सो दिस इज हाऊ द इन्कम ऑफ एनी बिझनेस इज कॅल्क्युलेटेड.
Okay, so that's it with this particular lecture. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see the another example on this particular topic. Okay, thank you very much.